नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण घटमाळ ही खरंच त्या दिवशी त्याच फुलांची करायची का, कशाची करायची हे शास्त्रानुसार सांगितलेले आहे का आणि घटमाळ कशी करायची ह्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ हा घटमाळीवरती आहे। तर आपण सर्वप्रथम बघूयात की घटमाळ ही आपल्याला जे नेटवरती सांगतात की आता ह्या दिवशी हीच घटमाळ वाहा, तर बघा तीच घटमाळ त्या दिवशी व्हायला पाहिजे का। तर सर्वप्रथम हे सांगते मी तुम्हाला इथे की कोणत्याही शास्त्रामध्ये असा आधार नाही आहे की शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे की उल्लेख नाही आहे की हीच घटमाळ ह्या दिवशी घालावी। आणि घटमाळ का घालतात याच्याबद्दल काही सविस्तर माहिती अशी शास्त्रामध्ये नाही आहे। त्यामुळे घटमाळ का घालावी ह्याबद्दल आपल्याला माहिती मिळणे त्याबद्दल दुर्मिळच असे आहे। पण आपल्याला ती प्रथा पडलेली आहे अशी आपण म्हणायला काही हरकत नाही। आपल्या आजोबा पंजोबा त्यांचे आजोबा पंजोबा अशी पिढ्यानपिढ्या ती प्रथा पडलेली आहे असं इथे शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून घटमाळ घातली जाते। आता बघा आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आता ह्या दिवशी निळ्या फुलांची घालायची, ब्रह्मकमळांची घालायची, गोकर्णीच्या निळ्या फुलांची घालायची, ही घालायची, झेंडूच्याच फुलांची, पिवळ्या फुलांची घालायची, लाल फुलांची घालायची किंवा आणखी शेंद्री रंगाची घालायची। तर ह्याच दिवशी त्याच घटमाळा अशा घालायच्या का, तर मी तुम्हाला परंपरेनुसार जी पद्धत आलेली आहे ती मी तुम्हाला इथे सांगते। तुम्ही थोडंसं मागे जा आणि आपल्या आजी आजोबांच्या काळातून विचार करा किंवा आईच्या काळातून विचार करा, आजीला विचारा, आईला विचारा की प्रॉपर तुमच्या वेळेस मोबाईल होते का आणि तुम्हाला किंवा कोणी सांगत होतं का अशा शास्त्रात बघून किंवा पोथीमध्ये बघून की पंचांगमध्ये बघून की आज हीच घटमाळ घालायची आहे। तर तुम्हाला असं कोणीही सांगणार नाही। बघा तुमच्या आजी आई हेच सांगतील की आम्ही मिळेल त्या फुलांची किंवा पानांची घटमाळ ह्या दिवसामध्ये घालत होतो आणि असं काही नाही की हीच प्रॉपर निळीच घटमाळ ह्या दिवशी, पिवळी शेंद्री ह्या दिवशी असं नाही। आता पण आमच्याकडे हीच पद्धत आहे आणि माझ्या आजी आजोबांची हीच पद्धत होती, आई पण हेच करत होती, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। असा माझा आग्रह नाही आहे की तुम्ही त्या फुलांची घटमाळ त्या दिवशी नेटवर बघून घालू नका। तुम्हाला जर मी म्हणेल तुम्हाला जर ते फुले मिळाली, ब्रह्मकमळाची 9 फुले मिळाली, 5 फुले मिळाली तर तुम्हाला खूपच चांगलं, निळी फुले मिळाली, लाल फुले त्या दिवशी मिळाली तर खूपच चांगलं। परंतु मनामध्ये उगीच नाही मिळाले तर उगीच शंका नको की आज निळ्या फुलांची आहे आणि मी पिवळ्या फुलांची घातली, आता काय होणार, असं मनामध्ये आणू नका। बघा आपल्या परंपरा ह्या काय चालत आलेल्या आहे, तर अगोदर नुसत्या फुलांचीच घटमाळ ह्या वेळेस घातली जात नाही, तर आपल्या इकडे फुलांची आणि पानांची दोन्ही म्हणजे गुलाबांची जर फुले नाही मिळाली तर सरळ सरळ गुलाबांच्या पानांची घटमाळ आपण घालतो। गोकर्णीचे फुलं नाही मिळाले तर गोकर्णीचे पानं बघा अवेलेबल सहज होतात, कारण फुलांपेक्षा पानं हे सहज अवेलेबल होतात। म्हणून आम्ही पारिजातक असो कोणताही असो तुम्ही त्याची 9 पाने सहज उपलब्ध होतात, म्हणून आपण ह्या फुलांची घटमाळ पूर्वीपासून पानं आणि फुलांची दोन्हींची, असं नाही तुम्ही की एक आज आपण दुसरी माळ झेंडूंची घातली किंवा कोणत्याही फुलांची घातली तर आपण नेहमी 9 दिवस आपण फुलांचीच माळ घालायला पाहिजे असं नाही। तुम्ही दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला फुले नाही मिळाली तर तुम्ही सरळ पानांची सुद्धा घटमाळ घालू शकता, यात कोणतीही शंका नका आणू। आणि उगीच हेच नका करत बसू की प्रॉपर मी आज कोणती घटमाळ आहे मग ते फुलं शोधण्यात तुमचा वेळ जाईल। उपवास असतो एक तर नवरात्रीचा 9 दिवसाचा, बघा एक नुसता आपला उपवासच नसतो, बायकांना 1000 कामे घरामध्ये करावी लागतात, सर्वांचं आवरून द्यावं लागतं। बाईचं जीवन हे स्त्रीचं जीवन असं आहे की तिला सर्व कर्तव्य अगोदर पार पाडावं लागते, तेव्हा तिच्या पोटाला भाकरी मिळते किंवा काही फराळाचं असो ते आपण करतो, अगोदर आपल्याला कर्तव्य करावं लागतात। मग आपण ही फुले शोधत बसायचं का, तीच फुले मिळाली पाहिजे का, मग आपण असं माणसांना घरातल्या म्हणणार की जा तुम्ही मला हे फुलं आणून द्या, तेच फुलं आणून द्या, आज हेच फुलं पाहिजे, तर असं करू नका। कारण की ह्या नवरात्राच्या याच्यामध्ये आपण देवी स्थापना करतो, म्हणजेच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरणासाठी आपण घटस्थापना करतो आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
त्या अपूर्ण राहू नयेत आणि देवीचा आशीर्वाद, कुलदेवीचा आपल्याला मिळवायचा आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या सर्व सदस्यांवरती राहण्यासाठी आपण घटस्थापना करत असतो। त्याच्यामुळे आणि ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला 9 दिवस म्हणजे जेवढ्याही दिवस आपण असतात तेव्हा घरामध्ये किरकिरी पाहिजे नाही, शांतता पाहिजे। आणि बघा, भक्ती ही शांततेच्या मार्गानेच केली पाहिजे। त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला पाने मिळेल तर पानांची घाला, फुले मिळेल तर कोणत्याही फुलांची घाला। असं मनामध्ये आणू नका की मला हेच फुलं पाहिजे, हेचेच पानं पाहिजे। कोणतीही पानं मिळाले तुम्ही त्या दिवशी घाला। बघा, लवंगाची घालतात, गुलाबांच्या पानांची घालतात, गोकर्णीच्या पानांची घालतात, पारिजातकांचे फुलं मिळाले तर फुलं, पानं मिळाले तर पानं। तुम्हाला कोणतेही, लवंगाची पहिल्या दिवशी तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला जी खायची पानं असतात ती नागवेलीची, तिचीच पाने आपल्याला तिचीच घटमाळ घालायची असते पहिल्या दिवशी। आता तुम्ही म्हणताल, कोणी म्हणेल पहिल्या दिवशी तुम्ही पानांची घालून फुलांची घाला, तर असं अजिबात करू नका। पानांचीच पहिल्या दिवशी घटमाळ असते, तुम्ही नित्यनियमाने पानांची घाला, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या फुलांच्या किंवा पानांच्या घालायच्या त्या तुम्ही घाला। पहिल्या दिवशी जर तुम्ही 2 माळा घातल्या, पानांची पण घातली, एक आहे पद्धत म्हणून आपलं शास्त्र सांगतं की पहिली घटमाळ ही फक्त हेच सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये, तर पहिली घटमाळ ही आपल्याला नागवेलीच्या पानांचीच म्हणजे खायची जी पाने असतात तिचीच घटमाळ आपल्याला घालायची आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्याही पाना फुलांची घालू शकता। तर ते तुम्ही असं नाही की पहिल्या दिवशी पानांची घालून कोणी म्हणून आगा फुलांची पण घाल, तर फुलांची पण घालू। एका दिवशी 2 घटमाळ ह्या पहिल्या दिवशी कसा जमेल, त्या 2 घटमाळी होतील ना, म्हणून एकच घटमाळ घालायची, त्याच्याबरोबर फुलांची घालायची नाही। तुम्हाला जर फुलं व्हायचीच असेल तर देवाला वाहा, दुसऱ्या दिवशी ती फुले अल्लात काढून घेता येईल असे ठिकाणी वाहा आणि ती नंतर शिडी झाल्यावरती काढून घ्या। बस असं सोपं आहे, यामध्ये कोणतंही शास्त्र नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे। तुम्हाला मी इथे म्हणणार नाही, तुम्हाला जर खरंच मिळाली शास्त्राप्रमाणे, तुम्हाला जे म्हणजे सांगितलेलं नाही आहे आणि जे काही तुम्ही ऐकलेलं आहे व्हिडिओमधून, तर ते तुम्हाला जर मिळालेलेच असेल, तुम्हाला ते पानं फुले अवेलेबल झाले सहजासहजी, तर तुम्ही नक्कीच मी म्हणेल त्याच घाला। परंतु असं नाहीच आहे, मनामध्ये हेही नका आणू की त्याच सांगितलं तर मग मला नाही मिळाले, तर मग तिने घातली, मग मला नाही मिळाले बाबा ते फुलं, मग माझं आता देवी नाराज होईल का माझ्यावर? काही देवी नाराज होत नाही। आपल्या आजी आई जे पानं फुलं अवेलेबल होईल तेच घालत आलेले आहे घटमाळी आणि त्याच आपल्याला घालायच्या आहे। देवी कोणताही भेदभाव करत नाही, त्याच्यामुळे परंपरेनुसार आपल्याला पाना फुलांच्या दोन्हीही घटमाळी चालतात, म्हणून दोन्ही प्रकारच्या घटमाळी घालायच्या आहे। जर तुम्हाला म्हणजे दोन्ही प्रकारच्या म्हणजे एकाच दिवशी दोन्ही नाही, पानं मिळाले तर पानांची, फुलं मिळाले तर फुलांची, बस एवढं साधं सिंपल आहे। त्याच्यामध्ये बाकी तकतक करायची काही गरज नाही। शांततेत नवरात्र साजरी करा। काही ना आपल्या घरातल्यांना माणसांना त्रास देऊ नका, ना काही आपणही नका घेऊ स्वतः। 9 दिवसाचे उपवास बघा, जीव असाही गळून जाईल, भरपूर कामं असतात, ते व्यवस्थित करा, भक्ती व्यवस्थित होईल, त्यानिमित्ताने तुम्हाला तेवढा वेळ भक्तीला मिळेल। आणि तुम्हाला बघा, मी आता घटमाळ कशी करायची, माझ्याकडे पानांची पण घटमाळ आमच्याकडे परंपरेनुसार म्हणजेच आमच्याकडे म्हणजे माझ्या घरातच नव्हे, मी लहान माझं सासर माहेर इथेच आहे, तर तिथे दोन्हीकडेही मी बघितलेलं आहे, लग्न झाल्यानंतर आहे लहानपणी पण फुलांची आणि पानांची सर्वजण इथून तिथून माळी घालतात। म्हणून मी तुम्हाला एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला त्रास होऊ नये की हे आता हेच फुलं मिळाले पाहिजे का तेच फुलं, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे की मनामध्ये उगीच विनाकारण शंका घेऊ नका, मनाला त्रास करून घेऊ नका, शरीराला त्रास करून घेऊ नका। तर चला आता आपल्याला घटमाळ कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते। घटमाळ प्रॉपर तीच व्हायची का ही तर माहिती आपण बघितलेली आहे, तर चला आता घटमाळ कशी करायची ते बघूयात आपण। बघा, आता आमच्याकडे घटमाळ घालण्यासाठी हा कलाव्याचा जो दोरा असतो तोच वापरतात। आमच्याकडे रीलचा वगैरे किंवा दुसरा कोणता धागा वापरत नाही, याच्यातच आम्ही घटमाळ घालतो आणि याच्यामध्येच फुलवरा चढवतो। तर बघा, आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे की तुमच्याकडे मंडपी असेल तर मंडपी तर लावायचीच आहे देवाला। तर काय करायचं आहे, नाहीतर खिडा असेल, तुम्ही अगोदर गाठण जर बांधून नाही घेतली तर तुम्हाला खूप त्रास होईल घालायला, म्हणून आपण अशी साधी अगोदर एक गाठण मारून घ्यायची आहे। बघा, बोटामध्ये मी अटकवलेला आहे, हे बघा, आपली अशी गाठण लटकवण्यासाठी तयार झालेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला पानं ओवायची आहे। आता माझ्याकडे पाने आणि फुले दोन्हीही आहेत,
मी तुम्हाला बघा, आता सर्वप्रथम आपल्याला अशी गाठण मारून घ्यायची आहे. हे बघा असं झालं. हे गोकर्णीचे पान आहे, गोकर्णीचे फुलं नाही मिळत म्हणून त्याच्यात दांडी टाकून घ्यायची आहे आणि अशी सरळ गाठण मारायची आहे. परत ह्याला असं करायचं आहे, त्याच्यामधून दोरा काढायचा आहे गाठणीमधून. आणि हे दुसरे गोकर्णीचे पान आपल्याला त्याच्यात टाकायचे आहे आणि फक्त ओढायचे आहे. तुम्ही असं खाली ठेवूनही ओढू शकता बघा. परत आपल्याला अशी गाठण मारायची आहे. त्याच्यामधून हा धागा बघा जो कलाव्याचा आहे तो इझी निघतो. अशा प्रकारे आपण घटमाळ तयार करून घेऊ. एक साधी गाठण, कारण आपल्याला ह्या घटमाळेमध्ये सुईचा वापर करायचा नसतो, म्हणून आपल्याला हातानेच घटमाळ करायची असते. आणि आमच्याकडे तुमच्याकडे याच्यात करतात का, कशात घटमाळ करतात ते तुम्ही नक्की सांगा. हे बघा असं आपल्याला गाठण एक आपण तयार करतो ना, वेणी ज्यांना विणता येते बघा, सहज तो धागा निघतो. आणि असा हे अशी दांडी त्याच्यात करायची आहे. आणि ह्याप्रमाणे आपल्याला घटमाळ करून घ्यायची आहे. तर तुम्हाला मी आता ही गोकर्णीची घटमाळ आहे, मी येथे तुम्हाला आता झेंडूंच्या फुलांची घटमाळ दाखवते. ही तर पानांची तर झाली, आपण अशी गाठण मारून घ्यायची आहे. हे बघा, ही आपल्याला लटकवण्यासाठी असं खिळ्यामध्ये लटकवलं जातं. त्याच्यामुळे पटकन ही गाठण मारायला अगोदर विसरायची नाही. त्याच्यानंतरच बघा, तुम्ही झेंडूच्या फुलांसाठी मोठं घ्या, असं सेम तसंच घ्या. आणि हे झेंडूचे जे फुलं आहे त्याला दांडी जास्त नसते. हे बघा, आणि ही त्याच्यामध्ये टाका आणि फक्त ओढा. बघा परत असं करा. हीच गाठण अशी मोठी घ्या, त्याच्यामध्ये असं टाका गाठण आणि खाली थोडंसं करून तुम्ही करा. हे असं बघा. हे बघा, आता त्याचप्रमाणे आपल्याला मोठी 2 बोटांची गाठण घ्यायची आहे. 2 बोटांपेक्षा थोडी मोठी. आणि हे जे आहे तुम्ही अशी खाली ठेवा आणि पूर्ण तिथपर्यंत हे करून घ्या. हे बघा, पुन्हा एक फूल दाखवते मी. अशी घटमाळ आपल्याला करायची आहे. आणि हे लटकवायला आहे बघा. हे आपल्याला लटकवायला केलं की अशी पटकन लटकवल्या जाते घटमाळ. खिळ्याला, तुमच्याकडे खिळा असो मंडपी असो, अशी घटमाळ लटकवल्या जाते बघा. म्हणून ही गाठण अगोदर करायची आहे तुम्हाला. आता हे बघा, इथे मी गुलाबांचीही घेतलेली आहे. तर बघा, ही गोकर्णीची. आता आपल्याला असा खिळा असेल तर आपण अल्लद अशी घालू शकतो. ही गोकर्णीची, ही म्हणजे पानांची झाली. आणि ही बघा, ही फुलांची झाली. अशी घटमाळ आपण टाकू शकतो खिळ्यांमध्ये, किंवा तुमची मंडपी असेल तर. म्हणजे ही गाठण तुम्हाला महत्त्वाची आहे, ही बसवायची आहे, कारण आपण सुईचा उपयोग ह्यावेळेस करत नाही. बघा, अशी पानांची आणि फुलांची दोन्ही घटमाळ मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत. ह्याप्रमाणे घटमाळी करायच्या आहेत तुम्हाला. काही अवघड नाही. झेंडूची फुले अल्लद त्याच्यामध्ये बसतात. घटमाळीचा जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला असेल, मनाला तुमच्या पटली असेल माहिती, तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.